मोकळी माळरानं किंवा पठारांना जगाच्या नकाशावर नेहमीच वेस्टलँड किंवा बॅरन लँड असं गणलं जातं, हे आपण पाहतोय. पण ही केवळ एक पडीक जागा नसून एक परिसंस्था आहे. याविषयीच आजचं सत्र असणार आहे. नमस्कार, मी समृद्धी ढमाले, महा एम-टी-बीच्या वाईल्डलाईफ वीक टॉक शोमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे सडे. आजच्या तिसऱ्या सत्रात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अपर्णा वाटवे. मॅडम, खूप खूप नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे महा एम-टी-बी मध्ये. नमस्कार आणि समृद्धी, थँक्यू. महा एम-टी-बी ला धन्यवाद या कार्यक्रमासाठी. येस. मुलाखतीत पुढे जाण्याआधी आपण मॅडमचा थोडासा परिचय घेऊयात. अपर्णा मॅडमचा सडा परिसंस्थेवर चांगला अभ्यास असून त्यांनी या विषयात दीर्घकाळ संशोधनाचंही काम केलंय. त्या विषयावरच त्यांचे अनेक रिसर्च पेपर सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. रॉक आउटक्रॉप्स नेटवर्कच्या समन्वयक, त्याचबरोबर IUCN रेड लिस्ट ऑथॉरिटी कोऑर्डिनेटर म्हणून त्या काम करतायत. आपण लगेचच मुलाखतीच्या प्रश्नांकडे जाऊयात. एकूणच सडा म्हणजे ग्रामीण भागात माहिती असतं सडा कशाला म्हणतात किंवा काय. पण तितकंसं म्हणायला गेलं तर जनजागृती पण नाहीये. तर सडा ही संपूर्ण एक वेगळी परिसंस्था आहे. तर आपण त्याच्या निर्मिती प्रक्रियेपासून सुरुवात करूयात, की निर्मिती कशी झाली सड्यांची? सडा म्हणजे लॅटरायटिक रॉक किंवा जांभा दगड, ज्याला महाराष्ट्रात म्हटलं जातं, लाल रंगाचा. हं, त्याचा मोठा माळ, ज्याला तू माळरान मगाशी म्हटलंस, तर मोठं पठार त्याचं, त्याला कोकणामध्ये आणि घाटावरती सडा शब्द आहे. हं, महाराष्ट्राच्या इतर भागात हा दिसत नाही, म्हणजे मराठवाडा किंवा विदर्भामध्ये हे दिसत नाही. हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये स्पेसिफिकली दिसतो. हं. हे तयार कधी झाले याची अनेक ह्याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि साधारणतः 50 ते 60 मिलियन वर्षापूर्वी हे तयार झालेले असावे. ओके. ज्याला रूपांतरित खडक म्हणतो आपण किंवा मेटॅमॉर्फिक रॉक, त्याचा जांभा हा प्रकार आहे. हं, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचा मुख्य दगड म्हणजे काळा कातळ, बरोबर. बेसाल्ट. आणि या बेसाल्टची जेव्हा झीज झाली इतक्या वर्षामध्ये, हं, प्रचंड पावसाने त्यातल्या ज्या सोल्युबल मिनरल्स आहेत ती सगळी वाहून गेली. हं, आणि जो उरला त्याच्यामध्ये अल्युमिनियम आणि आयर्न कंटेंट जास्ती होता. हं. तो एका विशिष्ट वातावरणामध्ये हार्डन झाला, कडक झाला, आणि म्हणून त्याचे हे अशी पठारं तयार झाली. तर हां. लोकांना सगळ्यांना कासचं पठार माहिती असतं किंवा पाचगणी टेबल लँड माहिती असतं. हं. तशा तऱ्हेची ही पठारं ती आपल्याला घाट माथ्यावरती आणि कोकणात अशा दोन ठिकाणी बघायला मिळतात. स्थानिक शब्द सडा त्याला वापरला जातो. ओके. मग आता तुम्ही काळा कातळ आणि जांभा अशी 2 प्रकार सांगितले. तर भौगोलिकतेनुसार ही जशी रूपं बदलत जातात, तसं त्यांच्यावर आढळणारी जैवविविधता किंवा तिथली परिसंस्था कशी बदलत जाते? आता हे दोन्ही जे खडक आहेत, तर त्याच्यावरती त्याचं वेदरिंग म्हणजे त्याची झीज होण्याचं प्रमाण बदलतं. हं. जशा तऱ्हेची माती तशा तऱ्हेच्या वनस्पती. हां. तर ते आपल्याला दिसतं. आता ज्या ठिकाणी खूप वेदरिंग झालेलं आहे तिथे आपल्याला जंगलं, मोठे श्रब्स दिसतात. पण आपण आज ज्याच्याबद्दल बोलतोय ते सडा म्हणजे खडकाळ पठारं ही दोन ठिकाणी आपल्याला बघतात. एक साधारणतः 800 मीटरच्या वरती समुद्रसपाटीपासून जी हं, घाट माथ्यावरची, आणि जी 200 मीटरच्या खाली, जी समुद्राच्या लगतची आहे. म्हणजे हं. थोडक्यात कोकणातली घाट माथ्यावरती, म्हणजे असे दोन त्याचे तुकडे झालेले आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये कोकणात दापोलीच्या दक्षिणेला हं. आणि घाटमाथ्यावर महाबळेश्वरच्या दक्षिणेला आपल्याला सगळीकडे जांभ्याची पठारं दिसतात. आणि त्याच्या उत्तरेला म्हणजे अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्हा, रायगड, ठाणे इथे आपल्याला बसाळची पठार दिसतात. हं. यामध्ये काही साम्य आहेत, म्हणजे जशा कीटकभक्षी वनस्पती आहेत किंवा हं. गेन फुलं आहेत, ती आपल्याला सगळीकडे दिसतात, पण त्याच्या स्पीशीज बदलतात. हं. उत्तरेला आपल्याला सगळीकडे जांभळ्या रंगाचा कावळा दिसतो, तर साताऱ्यापासून खाली आपल्याला सगळीकडे पिवळ्या रंगाची कावळा वनस्पती दिसते. असे बारीक सारीक फरक आहेत जे मातीशी संबंधित त्याच्या आहेत. ओके. म्हणजे मातीच्या प्रकारानुसार ते बदलत जातात असं. हो, माती जितकी, त्याच्यातले न्यूट्रिएंट्स किती, हं. त्याची खोली किती, यानुसार सगळ्या गोष्टी बदलत बदलत जातात. आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे पाऊस.
हं, पावसाळा किती आहे, पाणी किती साचतंय, यानुसार तिथे छोटं तळं बनणारे का नुसतीच ओलसर माती असणारे, याच्या सगळ्याशी संबंधित वनस्पती बदलतात. हं, हं. इतर अनेक फॅक्टर्स आहेत. पण माती आणि पाणी हे दोन महत्वाचे फॅक्टर्स आहेत. त्यानुसार वनस्पती आपल्याला बदलताना दिसतात. बरं. वनस्पतींचं तुम्ही आता म्हणालात आणि मी सुरुवातीलाच उल्लेख केला, की वरवर पाहता असं वाटतं, की काय मोकळं पडीक जमीन आहे किंवा माळरान आहे. पण तुमचा अभ्यास आहे त्याच्यावर, तर बायोडायव्हर्सिटी काय-काय आढळते सड्यावर? ऍक्च्युली म्हणजे हा जसा समज साधारण बघणाऱ्याचा होतो, तसा हं, समज फार वर्ष लोकांचा आहे. त्यामुळे आपण जर का याला नकाशात पाहिलं, जुन्या नकाशात विशेषतः हं, टोपो शीट्सवर, तर अजूनही त्याला वेस्टलँड, पडीक जमीन, हं, पोटखराबा अशी नावं दिली गेली. हं, हं. जेव्हा ह्याचा शास्त्रीय अभ्यास चालू झाला, आणि जुना आहे हा, म्हणजे आता पाचगणी टेबल लँडचा अभ्यास चालू होऊन 150 वर्ष आली, तर हां. तिथे जे काही शास्त्रज्ञांना मिळालं, त्या हं, स्पीशीज इतक्या विशेष होत्या, म्हणजे नुसत्या प्लांट्समध्ये नाही, नुसत्या वनस्पतींच्या नाही, तर प्राण्यांच्या पण आपल्याला वेगवेगळ्या स्पीशीज अशा दिसतात की ज्या प्रदेशनिष्ठ आहेत, फक्त चढ्यावरतीच बघायला मिळतात. तर ओके. त्याच्यामध्ये नेच्याचे प्रकार आहेत, शेवाळाचे प्रकार आहेत, फुलणाऱ्या वनस्पतींचे प्रकार आहेत. मी मगाशी म्हटलं कीटक भक्षी त्यांचे आहेत. हं, आणि प्राण्यांच्या मध्ये बेडकांच्या प्रजाती आहेत, पालीच्या हेमिडॅक्टिलस म्हणजे गेकोज जे असतात, हां. मराठीमध्ये आपण त्याला पाल म्हणतो, हं, त्याचेही अनेक वेगवेगळे प्रकार या सड्यांच्या वरतीच त्याची नोंद झाली. आणि ते कधी कधी इतके तेवढ्याच भागात दिसतात की त्यामुळे बाकीच्या कुणाला ते माहिती पण नसतं. हं, कसं असतं ना, ते असं म्हणताय ना की बघणारा जो जो असतो त्यानुसार दिसत राहतो. हं, जर हं, का नुसतंच कधीतरी कुणीतरी गेलं, अरे हे काही नाहीये असं म्हटलं, तर खरंच की काही दिसत नाही. म्हणजे 8 महिने सडे अगदी कोरडे असतात, त्याच्यावर पाण्याचा थेंबही दिसत नाही. हं, तर इथे जे स्थानिक लोक राहतात किंवा जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना माहिती असतं की त्या सड्याच्या पोटात सुद्धा काय काय आहे. हं, आणि त्याच्यावरती पावसाळ्यामध्ये मात्र त्याचं खरं रूप आपल्याला बघायला मिळतं. सो हं, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे कोल्हापूर साताऱ्याच्या भागात गेलं तर सड्याच्या ज्या कडा आहेत ना, त्याच्या एजेस ज्या आहेत, तर हं. त्याला अशा मोठ्या मोठ्या भेगा असतात. त्या भेगामध्ये आपलं माऊस डिअर राहतं, हो. अजगर सापडतात. हे एवढे मोठे प्राणी सुद्धा सड्याच्या ह्याच्यातही राहतात. हं, सड्याच्या पोटामध्ये गुहा असतात, त्याच्यामध्ये वटवाघळांच्या अनेक जाती असतात. म्हणजे सगळ्यात ह्याच्यातली प्रसिद्ध मी म्हणेन रॉबर्स केव, जी महाबळेश्वरची आहे हं, तापोळा हं, रस्त्याला. त्या केवचा पोटात किती ती आहे त्याचा अंदाजच येत नाही. पण हं. संध्याकाळच्या वेळेला तिथे उभं राहिलं तर त्याच्यातून शेकडो वटवाघळ बाहेर येताना दिसतात. बापरे! अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या सड्यांच्या वरती आहेत. ओके. तुम्ही आता टेबल लँडचा उल्लेख केला, तर टेबल लँड कशाला म्हणतात? एक थोडक्यात कसं सांगता येईल? सो एक जिओलॉजीमध्ये एक टर्म आहे, त्याला मेझा म्हटलं जातं. मेझा म्हणजे टेबल सारखा एरिया. हां. हं, त्यामुळे साध्या भाषेमध्ये बरेचदा टेबल लँड, मराठीमध्ये आपण ज्याला सडा म्हणतो, त्याचा उल्लेख बरेचदा ब्रिटिश काळापासून टेबल लँड असा होतो, कारण फ्लॅट आहेत ना, हं, वरती एकदम सपाट आणि कडा अशा शार्प एजेस आहेत. एकदम शार्प. हो. लांबून उभं राहून पाहिलं तर आपल्याला सगळी ही टेबल लँड अशी दिसतात. हां, हां. तर पाचगणी हे त्यातलं प्रसिद्ध. आता टेबल हं, लँड हे नाव प्रसिद्ध झालं कारण आपल्याला एकूण इंग्लिश मधली जास्ती माहिती असते. हं. पण स्थानिक माणसाला विचारलं तर तो म्हणतो की आम्ही याला भीमाचा तवा म्हणायचो. का तर ते असं आहे पूर्ण, आणि हां, त्याला हां. एका बाजूला जी खोबणी आहे तर ती अशी लोकांची कल्पना असते ना की हं, हं. इथे पांडव राहायचे, इथे स्वयंपाक करायचे, इथे हे करायचे ते करायचे असं. बरोबर. आपला एकूण जो लँडस्केप आहे तर हं, तो खूप जुना असल्याने लोक सारखं ते मग पांडवकालीन चित्र आहेत, पांडवकालीन गुहा आहेत. त्याचा अर्थ असा की हे खूप जुनं आहे आणि खूप काळ माणसांना, स्थानिक माणसांना ते माहिती असं हं. आणि असतं. ते तितकंच इव्हॉल्वही होत गेलंय. डेफिनेटली. आणि आता मानवी अस्तित्व काही हजार वर्षांचं आहे. हं, पण आपल्याला फार इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात. म्हणजे आता कोकणातली जी कातळ शिल्प आहेत, हं. तर तो पूर्ण खजिनाच अचानक सगळ्यांना मिळाला ना. हं, तर हं, तो हं. नक्की एक 2000 ते 10,000 वर्ष एवढ्या पिरियड आर्किओलॉजिस्ट सांगतात की आपल्याला इथे माणसं राहतात.
आणि त्याच्यामध्ये जी खोदली गेलेली चित्र आहेत कातळशिल्पांमध्ये, हम्म. ते प्राणी पाहिले तर गेंडा आहे, हत्ती आहे. हे हम्म. खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेगवेगळे मासे, कासव हे सगळी बायोडायव्हर्सिटी लोकांनी तिथे दाखवून ठेवलेली आहे की काय हम्म. होते. सो खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी अजूनही आपल्याला कदाचित सड्याच्या बाबतीत माहिती नसतील. अजून कळत जातील अभ्यास होईल तसा. अजून एक साधी शंका असते, बेसिक प्रश्न आपण म्हणूयात त्याला, की ग्रासलँड्स आणि प्लॅटूज मध्ये काय फरक असतो नेमका? आता हे शब्द बरेचदा ना काय दिसतं त्याच्यावरती वापरले जातात. म्हणजे जेव्हा अच्छा. खूप गवत दिसतं तेव्हा लोक म्हणतात की अरे हे ग्रासलँडच आहे. हम्म. आणि तर ते चूक नाहीये. हम्म. म्हणजे इनफॅक्ट ग्रासलँड ही खूप मोठी टर्म आहे. टर्म जसं आहे. जंगल ही एक मोठी टर्म आहे. त्याच्यामध्ये हम्म. आर्द्र पानगळीचं, हरित, काय आपण म्हणतो वेट एव्हरग्रीन म्हणतो, हम्म. असे हम्म. वेगवेगळे प्रकार आहेत. हा. तसं ग्रासलँड हा एक ब्रॉड प्रकार आपण धरला तर हम्म. त्याच्यामध्ये शेकडो बारीक बारीक प्रकार आहेत. हम्म. हम्म. त्यातला म्हणजे आता भारताच्या ग्रासलँड वरती एक वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सुंदर पुस्तक केलंय. हम्म. तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या पठारांना मॉन्सूनल ग्रासलँड म्हटलं. पण मला म्हणजे आम्ही सगळेच जण ह्याचा अभ्यास करणार तर आम्हाला थोडंसं असं वाटतं की ग्रासलँड या टर्म मध्ये त्याचं वैशिष्ट्य हे दिसत नाही. कारण फक्त ग्रासेस तिथे महत्वाचे आहेत असं नाही. त्याची ओके. रूपं जी बदलत राहतात ना त्याचा विचार आपण केला पाहिजे. सो हम्म. ऍक्च्युअली त्याला चांगलं डिस्क्रिप्शन म्हणायचं तर रॉक आउटक्रॉप व्हेजिटेशन. कारण त्याच्यामध्ये सुरुवात जेव्हा होते तेव्हा म्हणजे पाऊस पडला की त्याच्यामध्ये सगळं हिरवं होतं तर त्या अलगी वाढलेल्या असतात. हम्म. लायकेन त्याच्यावर कायमस्वरूपी असतात. मग पाऊस जसा स्थिरावतो, पाणी भरतं, तसं त्याच्यावरती एक स्पेशल व्हेजिटेशन येतं. त्याच्यामध्ये हम्म. युट्रिक्युलेरिया आणि इरिओकोला या दोन डॉमिनंट असतात. हम्म. मग हम्म. हळूहळू पाणी ओसरायला लागतं, पाऊस थांबतो, उन्हं पडायला लागतात. त्या जागी तुम्हाला कावळा दिसतो, सोनकी दिसते. आणि हम्म. ते संपून गेल्यानंतर ग्रासेस मोठी होऊन ग्रासलँड्स होतात. सो ग्रास हे त्याचं एक रूप दिसतं आपल्याला ऑक्टोबरमध्ये. पण त्याच्या आधी ही सगळी जी रूपं असतात ही सगळी महत्वाची आहेत. तर हम्म. त्याच्यामुळे आउटक्रॉप व्हेजिटेशन हे बरोबर आहे. ओके. दुसरा एक थोडासा तांत्रिक फरक असा की ग्रासलँड जिथे आहेत, म्हणजे हम्म. मराठवाड्याचा भाग घेतला किंवा राजस्थानचा घेतला, मध्य प्रदेश घेतला, तर ग्रासलँड्स मध्ये तुम्ही जर का माती बघायला गेलात तर ती वेदर्ड माती आहे. म्हणजे झीज होऊन ती अशी खूप खोलपर्यंत तुम्हाला माती दिसते. म्हणून त्याच्यावरती मोठी ग्रासेस येतात, 5 फूट 6 फूट उंचीची. वेळेस तुम्ही प्लॅटो घेतला तर प्लॅटोवरती मॅक्झिमम मातीची खोली ही फार तर एखादा मीटर असेल. हम्म. फार तर बहुतेक ठिकाणी अशी नुसती काही सेंटीमीटर मध्ये ती संपते. सो हम्म. म्हणून ग्रासलँड हा पूर्ण त्याला न्याय न देणारा शब्द आहे. ओके. आउटक्रॉप व्हेजिटेशन, सडा व्हेजिटेशन हा खरा शब्द बरोबर वाटतो. बर. तुम्ही इतके वर्ष आता रिसर्च करताय, तर रिसर्चची प्रत्येक परिसंस्थेची वेगवेगळी पद्धत असते. तर सड्यांवर रिसर्चची पद्धत काय वापरली जाते? रिसर्च आधी करायला ठरवायचा हे आपण ठरवतो त्याच्या आधी ना तिथल्या एक्स्ट्रीम क्लायमेटची तयारी मनाची करायला लागते. कारण मी म्हणजे माझी स्वतःची गोष्ट सांगते. मी 2003 साली पहिला प्रोजेक्ट चालू केला. तर हं. आम्ही कास पठारावरती मी आणि माझा नवरा आम्ही दोघं जण क्लायमेट मोजायला बसलो होतो. 24 तास आम्हाला क्लायमेट मॉनिटरिंग करायचं ओके. होतं. रॉकचं टेम्परेचर, सॉइल टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. हं. 24 तासात एका जागी आम्हाला इतकी व्हेरिएशन सहन करायला लागली की दुपारी 10 वाजता सकाळी 55 डिग्री 60 डिग्री टेम्परेचर खडकाचं होतं. हं. आणि रात्री टोटली उलट 14% ह्युमिडिटी, भयंकर थंडी, स्वेटर घालायला लागला. हे एका दिवसात तुम्हाला करायला लागतं. सो हे जे ह्याला डायग्युरनल व्हेरिएशन म्हणतात. सो सीझनल व्हेरिएशन आपल्याला कव्हर करायला लागतं. हं. प्रत्येक ऋतूत जसा सडा बदलतो तसं. आणि हे जे छोटे बदल आहेत, विशेषतः जे कीटक आहेत किंवा हं. इन्व्हर्टिब्रेट्स त्यांना हे महत्वाचं असतं. डाययुर्नल ह्या दोन्ही आपल्याला कव्हर करायला लागतात. तर त्याच्यामुळे त्याचा क्लायमॅटिक फॅक्टर्स मोजणं हा एक आहे. म्हणजे आता हं. अबोली कुलकर्णी, डॉक्टर मंदार दातार यांच्या ग्रुपनी खूप सुंदर अभ्यास केलेला आहे रिसेंटली.
की ज्याच्यात त्यांनी हे टेम्परेचर, केमिस्ट्री, वॉटर केमिस्ट्री हे सगळं केलेलं आहे. हां, हां. दुसरं म्हणजे ऍक्च्युली व्हेजिटेशनचा अभ्यास, की त्याच्यासाठी आम्ही 1 बाय 1 मीटर अशी एक फ्रेम तयार करतो हं. आणि त्याचे अनेक ठिकाणी त्या चौकटीमध्ये काय येतं आणि कुठल्या स्पीशीज आहेत, त्याच्यात किती नंबर आहेत, त्याचं कव्हर बघतो. सो ते परमनंट असले तर आपल्याला 1 बाय 1 मीटर मध्ये 0 स्पीशीज ते 25 स्पीशीज इथपर्यंत व्हेरिएशन एका वर्षात मिळू शकतं. सो एका हे वर्षात. सगळं एका वर्षात, म्हणजे ओके. उन्हाळा असतो तेव्हा काहीच नसतं, काहीच म्हणजे नसतं. दिसत नाही काही, हं. सगळं जमिनीखाली कंदबिंद असतात. हं, हं. पावसाळ्यामध्ये एकदा यायला लागलंय की 20-25 स्पीशीज त्या एवढ्याशा 1 बाय 1 मीटर मध्ये दिसतात. हा ओके. फॉनाचा अभ्यास करणाऱ्यांना रात्री बेरात्री करायला लागतो, हं. विशेषतः कारण इथला फॉना एकदम ओपन एरियामध्ये म्हणजे लपून बसतो ना. हां. तर कोकणात तू पाहिलं असशील तर हो, हो. तुळशी, विंचू, हे आधी मनाची तयारी करायला लागते की आपण दगडावर जिथे बसतोय किंवा हात ठेवतोय त्याच्या खाली कोण कोण आपले वाट बघत बसलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे अत्यंत सेन्सिटिव्हली करायला लागतं. मेथड हं. तुम्ही कुठलीही वापरा, पण ना असं जेव्हा आपण पाय ठेवतो किंवा बोट ठेवतो तेव्हा लक्षात येतं की अरे माझ्या पायाखाली इतक्या गोष्टी चिरडल्या जातात. त्यात मुंग्या आहेत, त्याच्यामध्ये अजून बारीक किडे आहेत, अजून बारीक बारीक झाड आहेत. सो अतिशय सेन्सिटिव्हली प्लॅन करायला लागतं, की नाहीतर इकॉलॉजिस्टचाच इम्पॅक्ट जास्ती होईल इकॉलॉजीपेक्षा. हं, हं, हं. सो आता जतीन, मनाली, पूजा या आमच्या स्टुडंट्सनी जेव्हा काम केलं ना, हं. तर दगडाखाली काय ते रात्री बेरात्री पाहायचे पावसाळ्यात. हं. काय हं. काय सापडायचं त्याच्या खाली, पुरुषापासून अजून काय गोमी, सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी. हं. पण ते परत उलटा ठेवून द्यायचं, फोटो काढायचा, हो. नोंद करायची, पण दगड परत झाकून ठेवायचं, नाहीतर डिस्टर्बन्स भयंकर होत. कारण ती एक्झॅक्टली. घरं आहेत ना सगळ्यांची, हे कायम लक्षात ठेवायला लागतं. हं, हं, हं. अ, आपण आता धोक्यांकडे येऊयात. म्हणजे रिकामी जमीन दिसली, की कन्स्ट्रक्शन सुरू होतं किंवा लोकं सुरू करतात काही ना काहीतरी डेव्हलपमेंट म्हणा हे म्हणा. तर या परिसंस्थेला काय-काय धोके निर्माण झालेत? तो हे जे आहे ना, रिकामी जमीन दिसली की बांधायला बघायचं, हे खूप आताच आहे. हं. पूर्वीच्या काळी कसं होतं, म्हणजे विशेषतः कोकणासारख्या ठिकाणी तर लोकांना ती जाणीव होती की सड्यावरती एक तर पाणी मिळणार नाही आपल्याला, हं. त्यामुळे सडावरती असतो, हं. कडेचे जे त्याचे स्लोप्स असतात त्याला आडवण म्हणतात. तर हां. घरं, वाड्या, वस्ती ही आडवणच असायची आणि तिथे पाण्याचं आउटलेट, झरे असायचे, हं. त्यामुळे अर्थात लोक तिथे राहायचे. आणि सड्यावरती खूप हार्श असल्यामुळे तिथे अर्थातच अडचणी असायच्या, म्हणून तिथे वर नाही राहायचे लोक. हं. ग्रेझिंगला जायचे किंवा शेती करायचे, पण ती थोड्या भागात. आता असं झालंय की आधी मोकळी जमीन दिसली की आपल्याला असं वाटतं की हे ही मोकळी आहे, याचा काहीतरी वापर करा. सो त्याच्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस आपण विसरत चाललोय आणि मग त्याच्यावरती कुणीतरी घरं बांधतं, कुणी रस्ते बांधतं, त्या क्षणी सगळी इकोसिस्टीम आपल्याला बदलताना दिसते. बरं. मग इन्व्हेजिव्ह स्पीशीज येतात, मग काय अजून त्याच्यावर प्रचंड बोरवेल केल्या गेल्या, हं. त्याच्यातून पाणी उपसा केला की लगेच खालच्या गावाला पाण्याच्या अडचणी चालू होतात. हं. हं. लगेच अजून काहीतरी अडचणी गावाला चालू होतात, शेतीमध्ये प्रश्न येतात. हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. पण सो ह्या झाल्या छोट्या छोट्या स्थानिक, ज्याला धोके आपण म्हणतो. हं. मोठे धोके म्हणजे आता सगळीकडेच, आता घाटमाथ्यावरती जेव्हा विंडमिल्स झाल्या तर ती रिन्युएबल एनर्जी वाटली होती लोकांना, किंवा लॅटराईट मध्ये बॉक्साईट सापडतं, त्याचं हं. मायनिंग हा हं. सगळ्यात मोठा धोका होता. पण ते आता म्हणजे त्याचे धोके आपल्याला कळले. कोकणामध्ये वेगवेगळे सतत इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट, अरे ही आपण मोठं काहीतरी इंडस्ट्री करू, ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या येत असतात. तर ह्या सगळ्याचा असलेल्या स्थानिक जनतेवरती, तिथल्या पर्यावरणावरती आणि मुख्य म्हणजे लोक आणि पर्यावरण यांच्या संबंधावरती कसा यु नो आघात होणार आहे, हं. त्याचा विचार करायला लागतो. हे धोके तर खूपच तऱ्हेचे आहेत. तुम्ही मायनिंग म्हणालात तर आता लॅटराइटचं पण मायनिंग बऱ्याच प्रमाणात जांभा खडक आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये पण वापरताना दिसतोय, स्पेशली कोकणात. सो
सो क्वारिंग म्हणजे दगडाच्या खाणी, हा. हा क्वारिंग की ज्याच्यामध्ये वरचं काढलं जातं. हम्म. आणि मायनिंग म्हणजे ज्याच्या खाली खालचं दगडाच्या लेअरच्या खालचं बॉक्साईट, खालचं हम्म. आयर्न वगैरे काढलं जातं. ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच धोकादायक आहेत. ओके. आता मायनिंगला बऱ्यापैकी कंट्रोल झालेला आहे, कारण पश्चिम घाट सेन्सिटिव्ह एरिया माहिती झालाय हा मला. हा. पण क्वारीन जे आहे ना ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याचं हम्म. कारण असं की कोकणामध्ये जांभा दगड काढायचा आणि घरं बांधायची ही खूप वर्ष चालू आहे पद्धत. आणि हम्म. अ, असं म्हणजे अनेक पिढ्या केलेल्या लोकांनी, आणि एक लिमिट असते ना त्याला. हम्म. शिवाय हम्म. त्याच्यावरती कायद्याचं नियंत्रण असं आहे की अमुकच इतक्या खोलीपर्यंत जायचं, फार खोल जायचं नाही. तर बरोबर. हे जेव्हा जोपर्यंत स्थानिक पातळीवर होतं तेव्हापर्यंत त्याचे आघातही लिमिटेड होते, ते थोड्या दिवसात हम्म. भरून यायचे. म्हणून तर आपल्याला एवढे वर्ष झाल्यानंतरही आपल्याला अजून पठारं दिसतात. हम्म. हम्म. प्रश्न मला कुठे दिसतो की आता लॅटराईटच्या घरं बांधायची इच्छा घाटमाथ्यावर पण लोकांना. आता पुणे शहरामध्ये जशी मला गोकाक स्टोन आणून बांधलेले घरं आणि इन्स्टिट्यूट दिसतात, तसे लॅटराईट दिसायला लागले. दिसायला तर लागले. तर ते मला खूप धोकादायक वाटतं, कारण आणि इनफॅक्ट मी आर्किटेक्ट्सना बोलताना पण ऐकलंय की स्टोन डिझाईन म्हणजे सस्टेनेबल, स्टोन डिझाईन म्हणजे इको फ्रेंडली. तर असं नाहीये. ते तुम्ही हम्म. कुठून काढताय, किती लांबपर्यंत नेताय, यानुसार त्याचा पर्यावरणीय इम्पॅक्ट ठरणार. सो बरोबर. हे थोडस म्हणजे खोलात जाऊन बघायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि जिथे माइन्स होतात किंवा क्वारीज होतात तिथे पुढे काय होतं, तिथले पाण्याच्या व्हेन्स डिस्टर्ब होतात का, या सगळ्याचा खूप बारकाईने अभ्यास झाला पाहिजे. तरच हम्म. मग आपल्याला ठरवता येईल की ह्याचं पुढे कसं आपल्याला ह्याचा म्हणजे परवानगी देणं न देणं हा सगळं त्याच्यावर अवलंबून. ओके. एकूणच साधारणतः आपण नेहमी जेव्हा सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतो ना, हम्म. तेव्हा स्थानिकांसाठी हे सूत्र असतं त्याचं. हा. आज बरोबर. कुणीतरी म्हटलं की अमेरिकेत पण मला लॅटराइटची भिंत बांधायची, मला परवडतंय, तर बरोबर नाही ना. बरोबर. अजून एक विषय खूप लोकप्रिय असतो किंवा लोकांना इंटरेस्टिंग वाटतो. तो म्हणजे कातळ शिल्प. तर पेट्रोग्लिफ्स बद्दल म्हणजे ती कन्सेप्ट काय आहे, हे आधी प्रेक्षकांना सांगूयात आपण. आणि त्याचं कन्झर्वेशनच्या हिशोबाने काय-काय प्रयत्न सध्या सुरू आहेत? तो कातळ शिल्प हा विषय गेल्या 10-12 वर्षात जास्ती प्रकाशात आला. निसर्ग हां. यात्री म्हणून संस्था आहे. हं. त्यांनी हा विषय पुढे आणला, त्याचा अभ्यास केला, हं. डिटेल डॉक्युमेंटेशन केलं. तर तो मला फार कौतुकाचं वाटतं की त्यामुळे हा कम्प्लिटली अननोन होता. म्हणजे हं. इतके वर्ष इकॉलॉजिस्ट म्हणून आम्ही त्या भागातून चाललो असलो तरी आपल्या पायाखाली असं काही असू शकेल ही कल्पना नाही. बरोबर. स्थानिक लोकांना होती हा, म्हणजे आता देवी हासोळला जर का गेलो आपण, तर हं. देवी हासोळच्या देवळात समोर एक कातळ शिल्प आहे की जे तिथल्या पवित्र वास्तूचा भाग आहे. त्याच्यावरती काही पूजाविधी होतात. इतरही रुंढेला गेलो किंवा अजून स्थानिक लोकांना निश्चित ही माहिती होती की पांडवकालीन आहेत. अ, काही ठिकाणी त्याच्याबद्दल काही आख्यायिका आहे की अरे ही वेताळाची जागा आहे, हा रावण आहे, त्याची पूजा, त्याला नारळ, हे सगळं चालू होतं. पण हे एक जागतिक महत्वाचं आहे, हं. हे मात्र गेल्या 10 वर्षामध्ये मला असं वाटतं लक्षात आलं की हे किती वेगळं आहे, किती युनिक आहे, हे हं. आता आता आपल्याला कळतं. तर कातळ शिल्प थोडक्यात सांगायचं म्हणजे कातळावर खोदलेली चित्र, पेट्रोग्लिफ किंवा त्याला खरा शब्द जिओग्लिफ असतात. ओके. आता लॅटराईट हा सॉफ्ट दगड असल्यामुळे ही त्याच्यावरती कोरली गेली आहे, पण त्याच्यात वेगवेगळे आकार आहेत. हं. रत्नागिरीमध्ये सर्वात जास्ती संख्या आपल्याला दिसते. सिंधुदुर्गमध्ये फार युनिक आहेत. हं. सतीश लळित म्हणून तिथले आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. गोव्यामध्ये मंगलोर पर्यंत ह्याचे छोटे छोटे कुठेतरी आपल्याला ती पाहायला मिळतात. पण रत्नागिरी सारखा डायव्हर्सिटी आणि हो. वैविध्य त्याच्यामध्ये नाही. सो ह्या कातळ शिल्पांचा अभ्यास अजूनही चालू आहे. तो मगाशी म्हटलं हं. तसं की 2 ते 10,000 वर्ष ह्याच्यामध्ये कधीतरी ती कोरली गेली आहे. तर खूप वेगवेगळी त्याच्यामध्ये चित्र दिसतात. हं. हं. की प्राणी आहेत, मासे आहेत, पक्षी आहेत,
काही खरे ओळखता येतात, काही कदाचित ते थोडे मिथिकल, म्हणजे एखादा काल्पनिक प्राणी पण असू शकतील. हम्म. माणसाची चित्र आहेत, माणसासारख्या दिसणाऱ्यांची चित्र आहेत, हम्म. नुसती पावलं आहेत, अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यात. डिझाईन, ऍबस्ट्रॅक्ट डिझाईन्स. तर या सगळ्याचा अर्थ लावायला आर्किओलॉजिस्ट आणि इतिहासातले तज्ञ हे अजूनही झटतायतच. ओके. ते जेव्हा कधी आपल्याला ते कोडं उलगडेल तेव्हा उलगडेल. हम्म. 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 पण एक नक्की की हे अगदी विशेष आहेत आपल्या भागासाठी. आपण खरं तर म्हणजे अतिशय अभिमानाने सांगितलं पाहिजे की आमच्याकडे अशी गोष्ट आहे की बाहेर कुठे नाहीये. कुठे नाहीये. स्थानिक पातळीवरती ग्रामपंचायतीने त्याची दखल घेत आता त्याचं हम्म. कॉन्झर्वेशन करायसाठी अजून बरोबर. अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. हम्म. हम्म. अं, ज्यातले जे अतिशय प्रसिद्ध झालेले आहेत काही समूह, ते म्हणजे बारसुदेवी हसोळ, कशेळी गावखडीचा, हम्म. रुंढेचा, आणि अजून सगळे मिळून एक 8 आहेत. त्यांना युनेस्कोच्या साठी वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये हम्म. घालायसाठी प्रयत्न चालू आहेत. ते चालू आहेत. टेंटेटिव्ह लिस्टिंग म्हणतात, ते झालेले आहे. आता अभ्यास चालू आहे त्याच्यावरती आर्किओलॉजी च्या मदतीने. आणि मग इव्हेंच्युअली मला खात्री आहे की हे नक्की रेकॉग्नाइज होतील असं. सो हे खूप महत्वाचा आपला ऐतिहासिक, किंवा खरं तर काय प्राग ऐतिहासिक म्हणतात ना, पण हम्म. प्राग ऐतिहासिक ठेवा आहे. हम्म. हम्म. वारसा स्थळ आहे एक प्रकारचे. वारसा स्थळ आहे. सो तू वारसा स्थळ म्हणलीस ना, म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आहे, हम्म. म्हणजे जैवविविधता कायदा हम्म. 2002 मध्ये. आणि त्याच्यात एक खास अशी सोय आहे की हम्म. तुम्ही जिओलॉजिकल, म्हणजे काही भूगर्भशास्त्रीय, आर्किओलॉजिकल, काही प्रागैतिहासिक, आणि जिथे जैवविविधता आहे अशा जागांना स्थानिक पातळीवर प्रोटेक्शन मिळावं म्हणून तुम्ही जैवविविधता वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर करू शकता. आणि मग हम्म. त्याचा पूर्ण व्यवस्थापन आराखडा बनवून स्थानिक लोक त्याच्यापासून त्याला म्हणजे काय, समजा पवित्र स्थळ असेल तर पवित्र म्हणून हम्म. कसं राखणार, टुरिझम करायचं असेल तर काय करणार, त्याच्याशी लाईव्हलीहुड्स कशी लिंक करणार, ह्याची सगळ्याची हम्म. एक आराखडा बनवता येतो. तर मला असं वाटतं की आपले जे सडे आहेत ना, विशेषतः कोकणातले, हे अतिशय या दृष्टीने महत्वाचे आहेत. म्हणजे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट्स खरं तर तिथे अजूनपर्यंत व्हायला पाहिजे होते. आता आम्ही सगळे त्या हो, हो. प्रयत्नातच आहोत. तर हम्म. मला खात्री आहे की हे नक्की होईल. आपण शेवटाकडे येतोय, पण आता काही दिवसांपूर्वीच मी तुमच्या बरोबरच सडा अनुभवल्यामुळे मला एक प्रश्न किंवा एका ह्याच्याविषयी बोलावंसं वाटतंय. तर तुम्ही नतेशी आणि कापरे कमळ किंवा अशा सदृश काही प्रजाती आहेत त्याविषयी आधी आम्हाला सांगा आणि मग आपण शेवटाकडे जाऊ. त्याच्या आधी मी तुला एक विचारणार आहे की तू पण सांग, म्हणजे तू सडा अनुभवलास, तुझ्या पद्धतीने अनुभवलास, तर तू हं. पण तुझा अनुभव सांग की तुला काय वाटलं. मी मुळात पुणेकडची, घाटाकडची म्हणून मला सडा ही संकल्पनाच माहीत नव्हती. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, की त्या भागामध्ये सडा म्हणतात. आमच्याकडे सडा हा शब्दप्रयोग फार नवीन आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा तो तिथे अनुभवला आणि आपण जसं म्हणतोय तसं खरोखर ते मोकळं दिसतंय किंवा जंगल नाहीये, केवळ मोठी-मोठी झाडं नाहीयेत, म्हणून आपल्याला वाटतं, की इथे काही नाहीये. पण आपल्या वर्कशॉपमधून बऱ्याच गोष्टी उलगडल्या, की अ, ते एक प्लांट आपण दाखवलं होतं, ज्याच्यामधून अ, 2 ते 3 थेंब पाणी तो सस्टेन ओके. करण्यासाठी वापरतो. सो धिस इज मॅजिकल लाइक. आणि नाईट रेलला आपण साप बघितले, खेकडे बघितले. सो आणि तुम्ही म्हणालात तसं इकॉलॉजीच्या दृष्टीने जरी आपण रिसर्च करायला तर मी अ, जितेन सरांना हा प्रश्न विचारला होता तेव्हाच, की ठीक आहे तुम्ही उलटा करून बघितला दगड, की खाली काय आहे. बट व्हाय आर यू अगेन लिफ्टिंग इट? सो आणि तिथेच विचारलेलं आणि तिथेच त्यांनी मला हे सुद्धा सांगितलेलं, की कारण आपल्याला त्यांचं जे काही हॅबिटॅट आहे ते डिस्टर्ब नाही करायचं. सो एवढ्या विचाराने हे सगळं चालतं. हे माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि खूप छान अनुभव होता. पण खूप मजा आली. तुझ्यासारखे अतिशय
सगळे तरुण उत्साही मंडळी पाहून आम्हालाच खूप तरुण झाल्यासारखं वाटलं त्याच्या. हम्म. आणि खरंच खूप काम करण्याजोगं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे आता पण आपण लोकांच्या पर्यंत हे पोहोचवतोय ना, ते फार महत्वाचं आहे हम्म. असं मला वाटतं. आता तुझ्या प्रश्नाकडे येऊ. तर तू विचारत होतीस शेवटचा प्रश्न म्हणून. हा, नतेशी आणि कापरे कमळ. सो IUCN वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुपचं एक महत्वाचं काम म्हणजे आपल्या भागात पश्चिम घाटामध्ये हम्म. कोकणामध्ये असलेल्या ज्या प्रजाती की ज्यांना नाहीचं होण्याचा धोका आहे हम्म. त्या ओळखायच्या आणि त्याच्यासाठी कॉन्झर्वेशनचे प्रयत्न चालू करायचे. हम्म. तर आत्ताच जे सर्व्हे चालू आहेत तर गेल्या 2-3 वर्षामध्ये जी माहिती कलेक्ट झाली त्याच्यावर बेस्ड असेसमेंट केल्या गेल्या. हम्म. अ, वेगवेगळ्या लोकांनी केल्या. माझं काम मेजरली फॅसिलिटेशनचं त्याच्यातलं होतं. हम्म. पण आपल्याला पॉप्युलेशनचा डेटा मिळाला त्याच्यातून. इफिजिनिया रत्नागिरिका, हम्म. रत्नागिरीच्याच भागात असलेली एक इफिजिनिया आहे की अगदी 5-6 ठिकाणी ती आढळते. हम्म. ती एंडेंजर्ड म्हणून हे झाली, आयडेंटिफाय झाली. त्याच्यानंतर कोकणची डिपकाडी की ज्याचे हम्म. मळेच्या मळे पडलेले आपल्याला रत्नागिरीत दिसतात हम्म. ते बाकीच्या ठिकाणी कुठेच दिसत नाही. हम्म. तर ती पण एंडेंजर्ड आहे. ॲपोनोगेटॉन नटेशी म्हणून पाण्यात आढळणारी एक छोटीशी स्पीशीज आहे. त्याला आय थिंक हम्म. हंसतुरा वगैरे अशा नावाने हो. येतात कारण फोटो दाखवला की कळेलच की ती अगदी खरोखर हो, हंसाच्या मानेसारखी ती आहे. मानेसारखी. 4च ठिकाणी ती एकूण जगात 4च ठिकाणी आढळते. हम्म. त्यातली एक हम्म. जागा म्हणजे करेलचा जो पार्ट आहे हम्म. रत्नागिरीचा जिथून ती त्याची नोंद झालेली आहे. अशा अजून पण आहेत अगं म्हणजे त्यांची सगळ्यांची यादी देत बसणं अवघड आहे. आता ही जी कॉरिनॅन्ड्रा आहे ना ती तर अजून आम्ही पूर्ण ऍसेसच करायची नाही. काप्रकमळ हम्म. हम्म. ते तू पाहिलंस तर त्या करेल, जैतापूर, सागवे, कात्रादेवी, नाटे ह्या भागामध्ये ते दिसतं छोट्या छोट्या पडल्स मध्ये दिसतं. काही ठिकाणी पाणी साठतं तशा हम्म. तळ्यांच्या मध्ये दिसतं. पण ते कसं एक 2-3 महिन्याचा त्याचा जीव आहे. ते हम्म. दिसताना अप्रतिम सुंदर दिसतं. म्हणजे असं जर का एखादं फूल असतं ना कुठे परदेशात कुणाकडे तर त्यांनी त्याचा इतका गाजावाजा केला असता आणि त्याची पोस्टर्स लागलेली सगळीकडे दिसली असती. म्हणजे हे मी बरोबर. अमेरिकेत पाहिलं की एवढंच असतं ते एवढं करून सांगतात. आणि मला वाटायचं अरे आमच्याकडे तर अशी रस्ती बरोबर. आहे आणि आम्ही त्याला योग्य तो आदरच करत नाही त्याचा. तर काप्रकमळ इतकं सुंदर दिसणार ते पण अजून आमची असेसमेंट राहिली आहे कारण माहिती अजून गोळा ते अच्छा. आयडेंटिफाय होऊनच काही वर्ष झाले त्यामुळे त्याची पुरेशी माहिती पॉप्युलेशन हे सगळं करतं पण धोका पाण्यातल्या वनस्पतींना आज सगळीकडे धोकाच आहे. पाण्यातल्या हम्म. वनस्पती पाण्यातले जीव आणि ही फ्रेश वॉटर जी आपली आहेत ना हम्म. त्याच्यामध्ये पोल्युटंट्स आहेत त्याच्यामध्ये इतर क्लायमेटमुळे होणारे बदल आहेत या सगळ्यामुळे मुळामध्ये या सगळ्या गोष्टी आपलं नशीब की आपल्या पिढीत बघायला मिळतं. पुढच्या पिढीला बघायच्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करायला लागणार आहे. बरोबर. नक्कीच. जनजागृती फार कमी आहे सड्यांवर आपण म्हणूयात. मी म्हटलं जसं ग्रामीण भागात बऱ्यापैकी आता लोकांना हळू-हळू माहिती होतंय. पण ओव्हरऑल सगळीकडेच जे वेस्टलँड म्हणून ट्रीट केलं जातं, ते केलं जाऊ नये म्हणून काय-काय संवर्धनात्मक उपाय करायला हवेत? यातल्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्या स्थानिक पातळीवर करता येतील की हं. आपल्याला त्याचा अभ्यास करणं, त्याचं महत्व नोंदवणं. काय होतं बरेचदा लोकांना माहिती असतं, पण ते कागदावर जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत ते ज्ञान म्हणून आपल्याकडे टिकत नाही. हं. म्हणजे आता आम्ही जेव्हा लोकांशी बोलतोय तेव्हा लोक इतक्या गोष्टी सांगतात की ज्याला पारंपरिक स्थानिक ज्ञान म्हणून ज्याला खरं तर आपण फार पूर्वीच त्याचं डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे होतं. आता जैवविविधता नोंदवहीच्या निमित्ताने ते करतायत. तर करतात. तो एक मला असं वाटतं प्रत्येक गावाला करता येण्याजोगा उपाय आहे. हं. अणसुरे गावानी कोकणातल्या ते उत्कृष्ट पद्धतीने केलं. करून हं. दाखवलेलं आहे. तर असं सगळ्यांना करता येईल ते करणं गरजेचं आहे. हा पहिला झाला. हं. शास्त्रज्ञ म्हणून आमची सगळ्यांची भूमिका ह्याला एक शास्त्रीय बैठक देणं, जोड देणं आणि हं. दोन्ही म्हणजे नॅचरल सायन्सेस, बायोलॉजिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस. कारण हे आपल्या देशामध्ये स्थानिक लोक आणि पर्यावरण, जैवविविधता हे वेगळं करण्यात अर्थच नाही. ते एकमेकांशी जुडलेलेच आहे. तर त्या दोन्हीचा एकत्र अभ्यास करणं हा दुसरा झाला.
आणि तिसरा भाग अत्यंत अं, न कंटाळता, न चिडता हे सरकारला पटवून देणं. हं, पॉलिसी लेव्हलमध्ये आणणं. गव्हर्नन्स मध्ये, गव्हर्नमेंट नाही मी म्हणते, गव्हर्नन्स मध्ये आणणं की कुठलाही आपल्या देशाचा भाग हा मी वेस्टलँड कसा काय म्हणू शकते. म्हणजे इतके शेकडो लोक, लाखो लोक त्याच्यावर राहतायत, जगतायत, त्याच्यासाठी जीव टाकतायत हं, वर्षानुवर्ष, पिढ्या आणि पिढ्या. हा वेस्टलँड म्हणणं हे मला मुळातच अपमानकारक वाटतं. ही जी हं, वेस्टलँडची कल्पना आहे ना, ही सगळी आपल्या आधीच्या कॉलोनियल ह्याच्यातून आलेली. हं, स्थानिक लोकांच्याकडे वेस्टलँड हा शब्द नव्हताच कधी. तो हं, आलेला आहे बाहेरून आणि तो अजून आपण चालू ठेवला, एवढी वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य हं. मिळून. तर ते मला खटकतं सतत. आपणच ओके. आपल्या याला वेस्टलँड म्हणत राहिलो तर बाहेरचे म्हणतील याच्यात आश्चर्य काय. सो ही आपली जबाबदारी आहे की हे वेस्टलँड नाही हे अतिशय सतत सांगत राहणं. हं, पॉलिसी लेवलवरचा एक उपाय म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल करता येतात का, त्याच्या कायद्यामध्ये, त्याच्या ह्याच्यात, हे बघणं हा हं. चालूच आहे. अनेक संस्था त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात. नक्कीच. ते प्रयत्न यशाला येवो हीच मागणी आणि अपेक्षा करूयात. खूप छान आणि सविस्तर तुम्ही सगळं समजावून सांगितलंत आणि मुख्य म्हणजे तुम्ही सडा हा विषय घेऊन त्याच्यावर अनेक लोकांमध्ये जनजागृती करताय. रिसर्चर असून फार कामाचा व्याप असताना सुद्धा हे सगळं करताय. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि आजच्या वाईल्डलाईफ वीकच्या आमच्या टॉक शोमध्ये आलात त्यासाठी सुद्धा खूप आभार. सड्यांवरचा हे जे काही आपण आज विचारमंथन केलं, ते अनेकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांचं संवर्धन व्हावं, हीच अपेक्षा व्यक्त करूयात. तुम्ही ॲज अ रिसर्चर म्हणून कामाचा खूप व्याप असताना सुद्धा जे काही जनजागृतीचं काम, एस्पेशली तरुण पिढीला घेऊन करताय, त्यासाठी तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत. थँक सो मच तुम्ही आजच्या MyMTV वाईल्डलाईफ टॉक शोमध्ये आलात. थँक थँक्यू सो मच. धन्यवाद. येस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा-एम-टी-व्ही वाईल्डलाईफ टॉक शोचे पुढचे सगळे एपिसोड्स पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. नमस्कार.